जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम चैतन्य श्री नवनाथेभ्यो नमः। आता आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथकथेतला 5व्या अध्यायाचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत। अनेक प्रकारची या जीवनातली या कलियुगातली भ्रांती आणि या भ्रांतीमुळे होणारी आपली मनाची, बुद्धीची, आत्म्याची तारांबळ, आणि ह्या सगळ्या तारांबळा इतका आहेत की मानस रुग्ण, ज्याला मानस रुग्ण म्हणतो आपण, त्यांची वृद्धी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे हल्लीच्या काळामध्ये। आणि यालाच भ्रांती असं म्हणतात, काही भूतबाधा असं म्हणतात। तर या बाधेमुळं माणसं सामान्यपण विसरून काहीतरी विचित्र असं आणि वेगळेपण असं काहीतरी वागायला लागतात। आणि या भूतबाधेपासून अत्यंत मोठ्या मोठ्या या आत्मसाक्षात्कारी अशा पुरुषांनी, देवत्वरूपी अशा या संतांनी आपल्याला काही योजना करून दिलेल्या आहेत, मंत्रस्वरूपी योजना आहेत त्या। आणि या मंत्रांचं अत्यंत उत्तम विवेचन नवनाथांच्या शाबरी विद्येमध्ये बरंचसं मोठ्या प्रमाणात येतं। शाबरी विद्येतले काही असे अप्रतिम असे मंत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत, ज्याच्या योगे या सगळ्या भूत यांच्या ज्या बाधा त्यांनी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून माणसासारखं साधेपणाने जगायला सुरुवात करेल। कारण जगामध्ये इतक्या अपेक्षांचं ओझं हल्ली माणूस घेऊन जगतोय की या बाधा सहज स्वरूपी आहेत आणि अत्यंत असे अकल्पित, अत्यंत अतृप्त अशा स्वरूपामध्ये काही माणसांचे हे मृत्यू होत चाललेले आहेत, ज्याचा परिणाम सुद्धा माणसाच्या मनावर होतो, ज्याला आपण भूतबाधा असं म्हणूयात। आणि या सगळ्या बाधेंपासून मुक्तता जर हवी असेल तर मालू कवी म्हणतात की हा श्री नवनाथ भक्तिसाराचा हा 5वा अध्याय तुम्ही वाचा, जेणेकरून अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या भूतबाधेपासून तुमचं मुक्ती मिळेल तुम्हाला, आणि सामान्य जीवन, सुखी जीवन तुम्हाला, आनंदाने जीवन तुम्हाला जगता येईल। तर आपण आता 5वा अध्याय वाचायला सुरुवात करूया। श्रोतेजन हो, अत्यंत प्रत्येक शब्दाकडे महत्त्व देऊन ऐका, प्रत्येक शब्दाकडे अवधान देऊन ऐका। याच्यामध्ये 12 मल्हार कोण आहेत त्यांचाही उल्लेख मालू कवींनी केलेला आहे। श्री गणेशाय नमः। जय जयादी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का, मुनी मानस चकोर पाळका, कृपा पीयूषा चंडातू, भाविक प्रेमळ भक्तपरी, तयांचा अससी पूर्ण कैवारी, बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडे काष्ठे प्रगटलासी, करविंशती प्रताप सघन, संकटी घातले देवतेने, तदर्थ सकळ रविकुळ पाळन, अवतार दीक्षा मिरविसी, देव विप्रांचे संकट पाहुन, मत्स्य कुळाते करी धारण, मग उदधिते गगन दावून, शंखासुर धरियेला, तेवी दैत्य दुमदुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवीत, उदधी मंथुनी शंखा तोषवीत, महाराज कृपार्णव, राया बळीची उद्दाम करणी, स्वरूप मिरविली खुजडपणी, संकट पडता सुरगणी, वेर शधर झालासे, अपार भक्त प्रेमा सधन, त्यात स्थिरावले पंडुनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरवला, असो ऐसा भक्त प्रेम, तुते आवळे मे घश्याम, तरी भाव भक्तीच्या उगमा, पुढे ग्रंथ बोलवी, मागिले अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्र नंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून, दर्शन केले अंबेचे, तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपुले मनी, 12 मल्हार मार्ग धरुनी,
जाता झाला मच्छिंद्र, तो 12 मल्हार काननात, मुक्कामा उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला. तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव काननी दिवट्या अपार. मच्छिंद्रनाथे देखिल्या, इकडुनी जाती तिकडुनी येती, आईशा येरा झारा करिदी. ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले, तरी याते करावे प्रसन्न. समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील. तरी त्याते आता शरणागत, प्रसन्न करुनी घ्यावे भूत. श्रोते म्हणती कार्य कोणते, भूता स्वाधीन असेल की. तरी ऐसे न बोलावे या वेळे, भूत श्रीराम उपयोगी आले. राक्षसाचे प्रेत नेले, समरांगणी सुवेळे. तेव्हा अमृत दृष्टी करून, उठवी शेन कपिरत्न. देवी तुळसीसी प्रसन्न, भूत झाले कलित. तरी लहानपणापासून थोरापर्यंत, समयी कार्य घडून येत. पहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणताती. तन्याये कल्पुनी चित्ती, नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी. मग अंबिका अस्त्री स्पर्श शक्ती, प्रेरिता झाला ते चक्षणी. ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरु मेदिनी. मग पद धरणी आवळोनी, सुटका नाही पदाते. जेवी शुद्ध युद्ध कुरुक्षेत्रात, मही धरितसे कर्णरथ. चक्रे गुणी करी कुंठित, गमन संधान करू नेदी. तन्याये स्पर्श शक्ती, करी भूत पदाधरा व्यक्ती. चलन वलन मग त्याक्षिती, काही एक चालेना. जैसे तरु एकाची ठाई, वसती अचळ प्रवाही. तन्याये भूते सर्वही, खुंटोनिया टाकिली. तया भूतांचे वियोग निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते. सर्व मिळून येता क्षितित, जमुनिया येतती. तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिली अप्राप्त. येरीकडे वेताळ क्षितित, अनंत भूते पातली. तो दक्ष भूतांच्या बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ. तो न्यूनपणी सर्व मंडळ, दिसून आले तयाते. मग अन्य भूताते विचारित, शरभती रीती भूत जमात. आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा. अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत. शरभती येऊन त्वरित, निज दृष्टी पाहती. तब ते मंडळी मही व्यक्त, उभी असे बळरहित. जैसा एका ठाईचा पर्वत, दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकट येऊन, पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त मही लागून, काय म्हणून तिष्ठला. पैरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलूनी देता पद. कोण आला आहे सिद्ध, तेणे कळा रचिली. मग ते कळा पाही ऐकून, पर्वता चालिले शोधा लागून. गुप्त रूपे वस्तीत येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजोगळा, शेंदूर चर्चिलासी भाळा. तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्न पाती, की वस्तीस पातल्या रत्न ज्योती. हेमगुणी गुंफोनी निगुती, कबरी भारी वेष्टीला. ललाट अफाट मिशा पिंगटा, वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाडा, अग्री समदृष्टी पाहातसे. अर्कनयनी विशाळ बहुद, उग्रपणी उदय दाविद. पाहता वाटे कृतांत, नेत्रतेजे विराजला. स्थूळवट बहुदंड सरळ, आजानुबाहू तेजाळ. की मल विमल करुणी स्थळ, बाहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य वीरगुंठी. कथा विराजे पाठपोटी, त्यावरी ग्रीवेसी नेसल्या धाटी.
ज्ञानशिंगी मिरवितसे बाहुवटे हनुमंत वीर कंकण करी शोभत कुबडी फावडी घेऊनी हातात बोधशैलिका विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र ती सकळ योगियांचा भद्र जैसा नक्षत्रगणी चंद्र तेजा माझी डवर तसे ऐसी पाहुनी एक भूती मना माझी करिता ख्याती येण्याची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटतसे मग ते होनी संदेहस्थ नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुल्या कार्यासी नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावरी त्यासी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आदी राणीव जाऊनी त्याते स्वरे सांगावे येरू म्हणती मग अपूर्व भले नो हे महाराजा वेताळ खवळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा नवनाग जैसे सबळी तया माझी फोडी तुई कळी तया सवे कोणी रळी केली नाही आजन्म देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तया प्रती श्रुत करू नो हे जी येरू म्हणे संपादणी येथे कार्य करिता जाऊनी तुमचा वेताळ पाहीन नयनी वळ जेठी कैसा तो ऐसी ऐकुनी भूते मात म्हणती अवश्य करू श्रुत मग जाती जेथ तो वेताळ भूत तया पाशी पातले राया वेताळासी करुनी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूतांशी विघ्न जोगी एक आहे की तेने खेळूनी मंत्र शक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणून हेची गती तुम्हा करीन महाराजा ऐसे ऐकोनी पिशाच राव परमक्षोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा मग भूतभृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरे अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाड विलंब वचन सप्तद्वीपीचे पातले सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले अष्टराणी व तयांचे नाव महावीर विद्या कारणी सर्व महम्मद महिषासुर धुळोवान गर्वे बाबर झोटिंग पाथले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरात त्याचा संचार तोही एक कोटी भार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर महाभद्र तो आज्ञा वेताळवीर येऊन या पोचला सकळ वेताळांपाशी येऊन कथी ते झाले सिद्ध गमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालले येऊनी शरभतीरा प्रदी अष्टही कोटी कोल्हाळ करिदी तेणे दणाणी अमरक्षिती आणि पातळाळी दादळत असे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै केले स्मरण गांडी व विभूती शर सज करीती अतितत्पर परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपुन भोवते वेष्टिले रेषारंगण आणि मस्तक वज्रासन वज्रशक्ती मिरवीतसे तेणे करुणी भूतांचा प्रवेश ली मनोहे पास पास परिभूतावळ्या श्मशानास वर्षाव करीती आगळा जैसा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा
परी वज्रास्त्र सबळ मौळी धारा, कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच नृपाळ, स्वरूपे करुणी अतिविशाळ, तरु टाकिती उपटुनी बळे, पर्जन्य धारा सारिखे ते वज्रास्त मौळी, तयान गणिती तये काळी, तरु संचवनी पर्वत मौळी, पर्णकुटी ती जाहली, ऐसा संचरता तरु भार, काय करती झाले समग्र, कोरडे काष्ठादी तृण अपार, तयावरी सांडिती सकळ करुणी महाकहर, सांडिते झाले वैश्वानर, ते पाहुनी नाथ मच्छिंद्र, जलदास्त्र प्रेरित असे, भूते सांडती वैश्वानर, तरु कडकडती ज्वाळ पर, ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर, पक्षी कुळ जीव जंतू, ऐसी पाहता पावकथाटी, परी जलदास्त्रे केली दाटी, उदरी मिरवुनी आकाशा पाठी, शांत केला पावक तो, या परी मच्छिंद्रनाथ, पावकास्त्र प्रेरित झाला विभूती मंत्र, तेणे अग्नी प्रदीप्त करीत, भूतगणी मिरवितसे, परी तो दृश्य अदृश्य जाणुनी, प्रयाग्नी पाहती गुप्त होऊनी, मग पहा उदितो या सांडुनी, आकाशात मिरभूत्या, परी तो विजेना मंत्राग्न, मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून, शांत केला द्विमूर्धन, अस्त्रमंत्रे करुणिया, शांत होताची मंत्राग्नी, मही उतरिले भूतगणी, मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पिदसे, तेणे करुणी अष्टकोटी, मही व्यक्त झाली एक थाटी, जैसी पूर्वी भूतांते राहटी, तेची झाले सर्वास, परी अष्टजन्य ते तयांचे नृप, महाबळी प्रताप दर्प, ते स्पर्शास्त्र न गणती माप, स्वबळे मिरविती, परी स्पर्शास्त्रे एकची केले, अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले, हे तो नेणुनी निकट आले, मच्छिंद्राते आकळावया, परी भोवते आहे वज्र संपन्न, लागन चाले काही तेणे, परी परम बलाढ्य वेताळ संधान, निकट अंगे पातले, परी भोवते आहे वज्रास्त्र, तेही मिळून गेला मुखपात्र, हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र, वासवास्त्र सोडिदसे, वासवास्त्र होता प्रगट, उभयताची झाली झगट, जैसे जेठी लागुनी येत पाठ, लोंबी झोंबी खवळले, एकमेकामही पाडती, तेणे दणाणा उठे क्षिती, अष्ट समुद्र हेलावती, खळबळती नक्षत्रे पै, शेषमस्तके हेलावती, कूर्म म्हणे त्या अति अद्भुती, वराहसावरुनी नेटे दंती, मही लागी उचली तसे, येरी कडी सप्तजन, कवळू पाहती मच्छिंद्राचे चरण, की चरणी धरुणी मही कारण, मच्छिंद्रनाथ आकळावा, परी तो नाथ अतिचपळ, पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ, दाही दिशा रक्षपाळ, ऐसे वज्रास्त्र विरविले, यावरी तो दानवास्त्र जपुन, दानव केले सप्त निर्माण, मधु तिल कुंभकर्ण, मरु आणि मालीमल, मुचकुंद त्रिपुर बळजेठी, ऐसी सप्त दानव हाटी, साती देवते बळजेठी, लोंबी झोंबी पातले, झोटिंगाते मधु झगटे, खेळताती कुंभक नेटे, बाबराते कुंभकर्ण लोटे, झोट धरणी झगडती, मम्मदा लागुनी मरु भिडत, मालीमल मुंजाते आल्हाटित, महिषासुर अतिमुचकुंद उन्मत्त लोटे, झोट धरणी झगडती, त्याते भिडतसे धुळवान वीर समर्थ, त्रिपुर झगटे तया निरत, ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य, सप्तजन आल्हाटिले, ऐसे भिडता अष्टजन, मही उठला अति दणाण, एकमेका मही कारण, आकळा वया ते जल्पिती, एक दिन एक रात्री, साती जणांन विश्रांती, लाथा केवळ हुमण्या देती, वरमा वर्मी जाणून या, तेणे करून प्रहार भेदित,
भेजिता देह विकळ होत, मुष्टी प्रहारे मूर्छित होत, मही तडती आदळोनी. मग साती जणे दानवास्त्र बिडता केले त्या जर्जर. मग सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे. येरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती. तो संधान पाहुनी हृदयस्थिती वासव शक्ती भेदतसे. तेने घाये अति सबळ मूर्छिता पडला वेताळ. मही पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते. येरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जलपद. तो सावरुनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने. येता येता साती जणी लगड करीती निकट येऊनी. तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झालासे. सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टदेहाप्रती. तेणे करुणी वात गती आकर्षण होतसे. जंब जंब आकर्षण वात तव हस्तवादांचे चलन राहत. परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती विरावावया. ऐसी होताची अष्टमावृत्ती. मग एकमेकांप्रती बोलती आता आसंडुनी अहम वृत्ती. शरण वेगी रिहावे ना तरी जोगी आहे कठीण. भूतांसह आपुला घेईल प्राण. तरी याते प्रसन्न करून जगा माझी नांदावे. जैसे रामप्रसादे करून तंकाराणी व बिभीषण. की वालीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव. तन्याय येथे करून वाचवावा आपुला प्राण. उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल एक. जैसा दरिद्रियाला परिस की चिंतामणी चिंतिल्यास. की पियुषम लाभे रोगियास तैसे होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत. तन्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा. ऐसे बोलुनी एकमेका निश्चय करुनी नेटका. म्हणती महाराज तपोनायका सीमा झाली प्रतापा. तन्याय सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती. क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा. तरी आता अनन्य शरण आहोत आमुचा वाचवा प्राण. जैसे कचा शुक्रे दान संजीवनीची पै केले. तू प्रत्यक्ष अससी नारायण. हे नेणो निरळी तुझ कारण. केली परी उचित धन प्राप्त झाले सध्यांची. जैसा जटायू आणि संपाती प्रताप दावू गेले गवस्ती. परी भोग दशा प्राप्ती सध्यांची झाली लाभावरी. कन्याय येथे झाले तरी कृपेची वसवी पाऊले. चलन वलन अवधेची राहिले. बोलणे उरले सांगावया. आता क्षणैक करीसी आळस आम्ही जाऊ पराठा यास. तेणे लाभ तव हस्तास काय मिरवेल तुझ लागी. तरी आमुचा वाचवावा प्राण. की नाम तुझे मिरवू जगा कारण. सांगशील ते कार्य करून भूता सहित येऊ की. की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णू गण धावत. तन्याये आम्ही भूता सहित तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणशील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे. आणि पंचकपाते महानेटे निज मस्तकी मिरवू की. गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्रीहत्यारी बाळहत्यारी मातृ पितृ गुरु हत्यारी. पंचपातके मस्तकी मिरवू की. 80 पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती. याते साक्ष चित्रगुप्ती लीन मुखपदा मिरवू का. ऐसे आमुचे बोल निश्चित काया वाचा धरुणी निश्चित. तरी आता होई कृपावंत दयाल हरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व. त्याते साह्य भूता सहित कार्यार्थी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी
तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्रा लागुनी कोणीतरी घोकिलिया मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पथे कार्ये जगात निश्चये आम्ही मिरवू की पूजा पुरस्कुर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणिते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची येरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिणी इत्यादी सकळ स्पर्शू पाहुती चरण कमळ मही व्यक्त होऊन या तेव्हा जलपुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बद्धांजुळी उभय कर उभे असती ते समोर वाणी बदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिवंत जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत शशीनाथ मिरविला की रश्मी मंडळात तेजे गहिवरला प्रभे आदित्य की सुरवर्गणी शचीनाथ स्वर्गामध्ये मिरविला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णू गुणात शेषशायी प्रभुत्वपणी मिरवला की दानवा माझी उशना मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे देवी पिशाच मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तकी ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजण मुख्य नायक ते बोलवी बोलावून सकळिक की मच्छिंद्र कार्य श्लोक जग उपकारा बदला असे तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुनी मंत्रोच्चार होताची ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडोनी हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणिक वरमज द्यावा तुमचे आमुचे समरांगण झाले सबळबळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता तयान करावी बाधा सर्वथा आणि आख्यान हे संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणूनी त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखती की अविद जेवी का सुकर की श्वान मानती अशुद्ध विप्र देवी ते मानुनी सर्वत्र दूर देशा असावे ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या आणि दया घराचे मनुष्य व्यर्थ जरी भेटते झाला मार्गात तरी मार्ग सोडून या निश्चित दूर मार्गी बैसावे हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावी व्यथा हेच मा द्यावे मज सर्वथा कृपा करुनी सर्वांनी ऐसी करुनी ऐसी ऐकुनी मच्छंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसासी ऐसे वदनी वरदभुक्त नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसुनी त्याते स्वस्थानाते चालिले अष्टकोटी पिशांच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले
येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर, पाहता झाला 12 मल्हार. तेथीचा विधी करुनी सर्व, कुमारी दैवती चालिला. तैसीच भावे कालिका भवानी, ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी. ते पुढील अध्यायी अवधान देऊनी, कथा श्रोते स्वीकारा. अहो या कथासार ग्रंथास, परिकर पंचम अध्याय घोकिल्यास. पिशाच बाधा तयासी खास, होणार नाही सहसाही. जरी पहिली बाधा असेल, तरी ती पठण करिता जाईल. प्रथम अध्याय जो घोकील, त्याचा अंग रोग जाईल की. दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुततया ते. चौथा अध्याय घोकिता फळ, कार्य निवटील परम सकळ. मान्यता देईल महिपाळ, मौन पडेल सर्वांते. असो ऐसे पंचम प्रसंग, मंत्र संजीवन अनुराग. धुंडी सुत मालुजी सांग, वदे नरहरी कृपे करुण्या. स्वस्ति श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, पंचमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य श्री नवनाथेभ्यो नमः.